सुमित गोपने हे माझं माहेर आहे आणि आमच्या इथं म्हणजे जे काय जुने आहे ते 200 वर्षापासून राहते तिथं. त्याला एक टायमाचं खायचं नाही इथं आणि नेहमी पैसे भरून 2 नंबरचा धंदा आहे त्या माणसाचा आणि पोलीस प्रोटेक्शन बोलून सतत छळतोय आणि सतत आम्हाला जातीवाद करतो की दलित आहे, मातंग आहे, इथं पाहिजे नाही, धेड मांग आहे, आपे होणार नाही. मग आम्ही गरिबाने कुठं जावा? आता पाणी पावसाचे दिवस चालू आहे, आमचे लहान लेकर आहे, बीपी शुगर वाले आमच्या बाया आहे. माननीय सरकारने माझी एकच विनंती करावा की आम्हाला स्टे देऊन आमची जागा रोखवावे आणि आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा. बस एवढी विनंती करते मी माझी. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय. सुमित गोपने. माझं नाव हे विनोद लक्ष्मण घुले, राहणार आहे तळेजा नगर, पिवळा बंगला, जालना, नवीन जालना. आम्ही इथं वास्तविक लोक कमशी कम 1957च्या पूर्वीपासून आमचे आजोबा पंजोबा इथं राहतात. आमचे इथं घर एकदम पक्के घर आहेत. आमच्याकडे नळपट्टी आहे, आमच्याकडे लाईट बिल आहे, आमच्याकडे टेलिफोन बिल आहे. आम्ही इतक्या वर्षापासून इथं राहून बी आम्ही मातंग समाजाचे लोक आहोत आणि हा लड्डा नावाचा, पंकज लड्डा नावाचा माणूस आमच्या मागे लागलेला आहे. आम्हाला जातीवाद करून तो खूप तकलीफ करतो. आम्ही घरी नसताना कोणी, आम्ही मोलमजुरी करणारे लोक आहे. आम्ही मोठ्यामध्ये सगळं याच्यामध्ये मजुरी करणारे माणसं असून तो आम्हाला हमेशा त्रास करत असतो आणि तो आता एवढं पूर्ण प्रशासनाने हे घेऊन आमच्या घर तोडायला आलेला आहे. मायबाप सरकारने आमची अशी विनंती आहे की मायबाप सरकारने आमची विनंती आहे की आमचे घर वाचवण्याची, एवढंच बोलतो मी. माझे वडील आहे लक्ष्मण संताराम घुले, ते 85-90 वर्षाचे आता होत आहे. ते आजपर्यंत लढतात. काल पण याच्यामध्ये सारखे 8 दिवस चालू आहे याच्यामध्ये. आज बी आमची वेरिंग आहे आणि हे लोक म्हणतात घर पाडा म्हणून. तुमची मागणी काय नाही? आमचे घर आमच्या नावाचे आमचे घर आमच्या पट्टा पियरकडे आम्हाला देण्यात यावे माननीय सरकारने, एवढी आमची फडणवीस सरकारला विनंती आहे.